नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, उद्या 2 मार्च 2026 वार सोमवार. उद्या आलेली आहे होळी. बघा, वर्षभरामध्ये एकूण ज्या 12 पौर्णिमा येतात त्यापैकी काही पौर्णिमा ह्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यापैकीच होळी पौर्णिमा म्हणजे हुतांशी पौर्णिमा ही तंत्रमंत्र सिद्ध करण्यासाठी, उपाय सेवा करण्यासाठी, वशीकरणासाठी, एखाद्या व्यक्तीचा आपल्याला त्रास होत असेल म्हणजे एखादी शत्रुबाधा असेल तर ती नष्ट करण्यासाठी हुतांशी पौर्णिमा म्हणजे होळीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लोक वर्षभर थांबतात. वर्षभर थांबून याच दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी वशीकरण किंवा तंत्रमंत्र करणाऱ्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा करतात. बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी शत्रू असतो. आता काही लोकांचा एखादा असतो, पण काही लोकांचे अनेक शत्रू असतात. सतत आपल्या कामात अडथळे आणतात, अडचणी आणतात, बऱ्याच वेळा आपल्याला नजर लावतात, तंत्रमंत्र आपल्यावरती करतात. कधी कधी आपल्या घरातले शत्रू असतात, कधी कधी आपल्या नात्यातले असतात, शेजारचे असतात, कधी आपण जिथे काम करतो तिथले असतात. कुठलेही शत्रू असतील जे तुम्हाला त्रास देत असतील, नजर लावत असतील, सतत तुम्हाला अपयश आणण्यासाठी प्रयत्न करत असतील, कधीतरी कळत न कळत तुमच्या मागे काहीतरी कारस्थानं करत असतील. बघा, अशा प्रत्येक शत्रूचा नाश करण्यासाठी, आपल्या आयुष्यातून त्या शत्रूला लांब करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. उद्याच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला, तुमच्या आयुष्यात कुठलाच शत्रू उरणार नाही. एक नाही, अनेक शत्रू जरी असतील आणि त्यासाठी तुम्ही हा उपाय केलात तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काही तासातच, काही सेकंदातच हा उपाय सिद्धीस जाईल. तुमची जी काही शत्रुबाधा आहे ती पूर्णतः तुमच्या घरातून आणि तुमच्या आयुष्यातून दूर होईल. जो तुम्हाला रडवत होता तो या उपायानंतर स्वतः रडत जाईल. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या सकाळी लवकर उठा, अंघोळ करा, स्वच्छ पवित्र स्नान करा. त्याच्यानंतर आपलं जे घर आहे त्या घराच्या आतमध्ये हळदीचं पाणी शिंपडा. बघा, मी तुम्हाला नेहमी सांगते, प्रत्येक पौर्णिमा आणि प्रत्येक अमावस्या तिथीला हळदीचं पाणी जर घरातल्या 4 कोपऱ्यांना तुम्ही शिंपडलं, घरात होणारे वादविवाद कमी होतील. सतत क्लेश कलह आपल्या घरामध्ये असतात, एकोपा नसतो, ह्या सगळ्या समस्या संपून जातील. तुमच्या घरात असणारे निगेटिव्हिटी, नकारात्मकता हळदीच्या पाण्याने घराच्या बाहेर फेकली जाईल आणि घरामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होईल. बऱ्याच वेळा पैसा टिकत नाही कारण खूप जास्त घरात अवलक्ष्मी असते, पण पौर्णिमेला आणि अमावस्येला जर घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडलं तर घरात असणारी दरिद्री आणि घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि घरात लक्ष्मीची प्राप्ती येऊन घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल. दुसरी गोष्ट म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपण, दारात छान रांगोळी काढायची, तुळशीच्या समोर प्रत्येक पौर्णिमेला तुपाचा दिवा लावायचा. शक्य असेल तर देवघरात माता लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लावायचा. टाक किंवा श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती कुंकू अर्चन करा. समजा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही लक्ष्मीचं मंदिर असेल, कुठल्याही माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीची खणाने म्हणजे ब्लाऊज पीस असतो आणि नारळ, त्याने लक्ष्मीची ओटी भरा. याने कायम आपल्याला बरकत येते, आपल्या सौभाग्याचं संरक्षण होतं, कायम लक्ष्मीची प्राप्ती आपल्यासोबत राहते. आता मी तरी या गोष्टी प्रत्येक पौर्णिमेला आवर्जून करते. बघा, आता उद्या संध्याकाळी म्हणजे जेव्हा तुम्ही होळी प्रज्वलित करायला जाल 7 वाजता 8 वाजता, तर त्या वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही संध्याकाळी 6च्या पुढे, रात्री 12च्या आत कधीही हा उपाय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला पहिली गोष्ट लागणार आहे लिंबू. लिंबू प्रत्येकाच्या घरात असतं किंवा कुठल्याही दुकानात तुम्हाला लिंबू मिळून जातं. एक लिंबू घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला लवंग घ्यायचे आहे. सगळ्यात पहिले लिंबू स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये मध घ्यायचे आहे. पूजेला किंवा आपण कुठलीही जी मध घेतो ती मध घ्यायची आहे. जी लवंग घेतलेली आहे त्या लवंगाचा टोक त्या मधीमध्ये बुडवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या लवंगाने म्हणजे फूल जे असतं ते फूल नाही तर खालचा जो भाग असतो, फूल बोटामध्ये पकडा आणि जो दांडा असतो, देठ असतो, तो मधीमध्ये बुडवा. त्यानंतर त्या लिंबाच्या वरती मधीने त्या व्यक्तीचं नाव लिहा जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय, तुमच्याशी शत्रूसारखं वागतोय, तुम्हाला सतत हिणवतोय, तुम्हाला टॉर्चर करतोय, तुमचा अपमान करतोय. त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या लिंबावर लिहायचं आहे. समजा अनेक व्यक्ती असतील, 1 नाही 2 नाही 10 लोक आहेत, तर तुम्ही फक्त त्या लिंबावर ते शत्रुबाधा असं लिहिलं तरीही चालेल. लिहून झाल्यानंतर तेच लवंग तुम्हाला त्याच लिंबाला टोचायचं आहे. एकच लवंग तुम्हाला त्या लिंबाला टोचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काळ्या रंगाचा एक धागा घ्यायचा आहे.
खूप मोठा नको, खूप छोटा नको, मध्यम 7 वेळा गुंडाळला जाईल असा एक काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. आणि आता या लिंबाला तुम्हाला हा धागा 7 वेळा गुंडाळायचा आहे. 7 वेळा हा धागा गुंडाळलात की शेवटी तुम्हाला त्या धाग्याची त्या लिंबाला गाठ मारायची आहे. ठीक आहे. आता हे लिंबू जे आहे, हे लिंबू तुम्हाला तुमच्या समजा तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही स्वतःसाठी हा उपाय केला तर स्वतःवरून हे लिंबू 7 वेळा उतरवा. तुम्ही पतीसाठी हा उपाय केला की ताई पतीचे शत्रू खूप आहेत, माझ्या पतीला त्रास आहे, तर तुम्ही ते लिंबू पतीवरून उतरवा. मुलांसाठी करताय तर मुलांवरून उतरवा. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीवरून 7 वेळा हे लिंबू तुम्हाला उतरवायचं आहे. त्याच्यानंतर हे लिंबू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर यायचं आहे आणि घराच्या बाहेर जिथे मोकळी जागा असेल किंवा रिकामी जागा असेल, एखादी गटार असेल, त्यामध्ये समजा हा उपाय तुम्ही 6 वाजता करताय, 7 वाजता करताय आणि होळी प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही 8-8:30ला जाताय. होळी तुम्ही थोडीशी लेट प्रज्वलित करताय, तर काय करा, हे लिंबू होळीजवळ घेऊन गेलात तरीही चालेल. जेव्हा होळी पेटेल, प्रज्वलित होईल, तुमची पूजा वगैरे उरकेल, त्यानंतर हे लिंबू जे आहे हे तुम्ही होळीत टाकलं तरीही चालेल. पुन्हा एकदा सांगते, होळीमध्ये किंवा घराच्या बाहेर जिथे कोणाचेच पाय वगैरे पडणार नाही, कुठे वर्दळ नसेल, अशा ठिकाणी फक्त हे लिंबू तुम्हाला तिथे फेकून द्यायचं, टाकून द्यायचं आहे. टाकत असताना फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आज माझा शत्रू संपतोय. जेवढे माझे शत्रू होते, जे मला त्रास देत होते, आज ते सगळेचे सगळे नष्ट होत आहेत आणि आजपासून मी शत्रूंपासून कायमचा मुक्त होत आहे. घरात येण्यापूर्वी पायावर थोडंसं पाणी घ्या, हात धुवा आणि मग घरात येऊन जे काही करायचं आहे ते करा. बघा, हा उपाय केल्यानंतर काही तासातच अनुभव येईल. जी काही निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल, ती पूर्णतः तुमच्यापासून दूर गेलेली असेल. सगळ्यांनाच माहिती आहे की लिंबामध्ये एका क्षणात किंवा एका सेकंदात निगेटिव्हिटी शोषली जाते आणि फुलवाला लवंग हे उतारा करण्यासाठी जी काही बाधा असेल, खास करून शत्रुत्व असेल, तर ते नष्ट करण्यासाठी लवंग हे खूप मौल्यवान मानलं जातं. जेव्हा तुम्ही ते लवंग अभिमंत्रित त्या व्यक्तीचं नाव लिहून त्या लिंबाला टोचता आणि जेव्हा त्या व्यक्तीवरून पौर्णिमेला हे लिंबू तुम्ही उतरतं घेऊन जेव्हा ते होळीत किंवा घराच्या बाहेर फेकता, त्यासोबत इडापिडा सगळं आजारपण, क्लेश, कलह सगळंच्या सगळं घराच्या बाहेर चाललं जातं. बघा, हा उपाय केल्यानंतर काही तासातच तुम्हाला अनुभव येईल. कुठेतरी एकदम हलकंसं वाटेल. जी काही भीती वाटत होती किंवा जे काही वाटत होतं ते कुठेतरी पूर्णतः संपल्यासारखं वाटेल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.